कुठल्याही छोट्या व्यवसायाला मोठं स्वरूप देण्यासाठी आपल्यामध्ये असणारी गोष्ट ते म्हणजे संयम आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती. आपण आलो निलंग्यामधल्या सुप्रसिद्ध असलेले उद्धव वडेवाले यांच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी. दिवसाला 20 रुपयामध्ये दुसऱ्याच्या दुकानामध्ये भांडे घासणारे व्यक्ती आज स्वतःच्या दुकानामधून 2000 वडापावची खप करत आहे. तर चला मित्रांनो, पूर्ण हिशोब या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. आता तकरीबन मला निलंग्यात 14 वर्ष झालं दवाखान्यात कामाला मी, पण मी इथूनच घेऊन जातो सारखा वडापाव. म्हणजे चव एक नंबर आहे. आणि उद्धव वडेवाले तसं मी ट्युशनला येतोय 2016 पासून, तसं वडापाव खातोय मी. एकदम टेस्ट, एकदम बेस्ट. वडेवाले हे वडापाव सप्लाय करतात. त्यांची क्वालिटी आणि चव अतिशय उत्तम आणि दर्जेदार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. बऱ्याचशा गोष्टी आपण व्यवसायाबद्दल घेऊन येत राहतो. आज मी निलंगा नगरीमध्ये आलोय, उद्धव वडेवाले पैसे आलोय. सरासरी शेकडो हजारो वडापाव दिवसाला कटले जातात. यांची एक संघर्षमय गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या समोर काकाच आहेत. काका, आपलं नाव काय? उद्धव माणिकराव कांबळे. अच्छा, आता ही एवढा जो व्यवसाय आता इथपर्यंत येऊन पोहोचला आहे, किंवा ह्याच्या आधी तुमची काय जर्नी राहिले, किंवा कसं तुमचं प्रवास राहिले व्यवसायाबद्दल किंवा नोकरीबद्दल? माझं शिक्षण BA सेकंड इयर झालेलं आहे. मी 10वीची परीक्षा दिल्यानंतर 1989ला मी पुन्हा येथे गेलो. पुन्हा येथे जात असताना तिथं जोशी वडेवाले यांच्यापाशी कामाला केवळ 20 रुपये पगार, दर दिन 20 रुपये पगारावर कामाला होतो. आणि एकदम तिथले शैलेश जोशी वडेवाले, गिरीश वडेवाले सर्वांचा संपर्क साधून तिथे कामाला मी कंप्लीट 10 वर्ष काम केलं. 10 वर्ष. हे कधीचा काळ होता आपला? 1989 ते 2000 पर्यंत. म्हणजे जवळपास तुमचा एक 10-11 वर्ष तिथे काढल्या. अच्छा, पण एखादी संकल्पना मराठी माणसाला जागृत करणं किंवा आज व्यवसायापर्यंत, आज इथपर्यंत मजल मारणं, की काय अभ्यास राहिला किंवा काय कष्ट राहिले, त्याबद्दल तुमचं काय मत? म्हणजे मराठी माणसाला कसं आहे, मेहनत आणि ध्येय. जे एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याचं ध्येय पाहिजे. ध्येय करत असताना अनेक संकटाला तोंड द्यावं लागते. बरोबर. ते संकटाला तोंड देत असताना ते करत ते ध्येय गाठायचं. बरोबर. ध्येय गाठलेला आहे मी. बरोबर. भरपूर म्हणजे त्रास झालेला आहे. ध्येय गाठत असताना भरपूर त्रास झालेला आहे. स्थानिक ठिकाणी किंवा जोशी वडेवाल्यापाशी असताना तिथं पण त्रास झालेला आहे. 1 महिना अगोदर तिथे प्लेट धुल्यानंतर मालकाने माझं जे काम, माझं जे कौशल्य आहे ते पाहून लगेच कंट्रोल घेतले. कंट्रोल घेत असताना लगेच मॅनेजर या पोस्टला, म्हणजे 5 वर्षे बालगंधर्व येथील जोशी वडेवाल्यापाशी 5 वर्षे काढले. नंतर 5 वर्षे हडपसरला वैभव टाकीच्या शेजारी जोशी वडेवाल्यापाशी 5 वर्षे काढले. बरोबर. तिथून 10-11 वर्षे गेले. त्याच्यानंतर मी काही दिवस पनवेलला गेलो. पनवेलला तिथे गाडा टाकला. वैयक्तिक गाडा तुमचा? वैयक्तिक गाडा पनवेलला टाकला. पनवेलला टाकल्यानंतर कॉर्पोरेशनचा त्रास होऊ लागला तिथं. नेहमी म्हणजे 1 महिना तिथे काढले, तसेच ते त्रास होत असता. तिथून बंद करून गावाकडे आले. कधीचा काळ आहे? ते काय 2002 ते 2001. अच्छा, एवढं म्हणजे 1 वर्षाचा काळ पनवेल मध्ये घातला. त्याच्यानंतर गावाकडे आलं. गावाकडे आल्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग व्यवसाय काय करायचा. लग्न झाल्यानंतर 3 महिने घरात बसूनच होतो. त्याच्यानंतर आता काय करायचं ह्या विचारात मग इथं अजंता थिएटर मध्ये वडेवाले होते, पांचाळ वडेवाले, त्याच्यापाशी कामाला गेले 4 महिने. 4 महिने कामाला तिथे किती 1200 रुपये पगार महिन्याला. ते 4 महिने काढले. तिथून निघाल्यानंतर ऑटो चालवला 4 महिने. अच्छा. ऑटो मध्ये तेवढा माझा व्यवसाय म्हणजे ते कधी केलेलाच नाही, तर त्याच्यामध्ये काय मी सक्सेस झालेलो नाही. त्याच्यानंतर मग बारवर, तिथं शिवशंभू बारवर 1 वर्ष काढलं. शिवशंभू बारवर 1 वर्ष काढल्यावर तिथे काही शिस्त लागलेली नाही. आणि ते मुळात ते
धंदा आपल्याला पसंत नव्हता, पण मजबुरीने त्या क्षेत्राकडे ओढलेलो होतो. त्याच्यानंतर 2005 मध्ये शिवाजी चौकात गाडा टाकला. तिथं 1 महिना केला. तिथं व्यवसाय धंदा चांगला होता, पण ते मालकाने भाडे वाढवल्यामुळे ते तिथं बंद केलं. 2005 मध्ये इथं आले ते अंकल मालक आहेत नितनवरे साहेब. त्यांनी मला इथं गाडा लावायला दिले. 5 महिने चालवलं गाडा. ते गाडा भाड्याने घेतलेला होता. विकत घेण्यासाठी पैसे जमा झालेच नाही. 5 महिन्यात कसं धंदा होणार. ते दिवस तसेच काढले. मग ते गाडी मालक घेऊन चालला होता. गाडी मालक घेऊन चालल्यावर थोडं नर्वस झालो. त्याला आता काय करायचं. मग नंतर आमचे म्हणजे मिसेसनी असं 10-20 रुपये दिलेले घरी त्यांनी साचवून असं बाया पिशी लावलेली होती. त्याच्यातून 3000 रुपये आलेले होते. मग त्याने घेऊन चाललं त्या गाडा. मग जाऊ द्या म्हणलो, काय करायचं आहे आता, काय करणार. त्याला पर्याय नव्हता. आमच्या मिसेसनी म्हणले तुम्ही ठरवा, तर बघू तुम्ही ऐकून पैसे आणते असं तसं. मी म्हणलो सोयरेदार ऐकून कशाला आणायचं, आपला पण बघू, जे काय होईल ते होईल. त्यांनी म्हणले तुम्ही ठरवा. त्यांना श्रावणात ऑगस्ट मध्ये श्रावणातला पहिला सोमवार होता. पहिला सोमवार असताना त्यांनी 3000 रुपये माझ्या हातात दिले आणि ती गाडा ठरवली. बरोबर. मग ती गाडा ठरवल्यानंतर गाडा चालू केला. म्हणजे हळूहळू त्याच्यापासून सुरुवात झाली. तसं सुरुवात होत वाढत पुन्हा दुकान घेतलं. शेवटी दुकान घेतल्यानंतर इथल्याही काही स्थानिक लोकांचा त्रास झाला. तेही तसंच ऍडजस्ट केले. कारण जे शैलेश जोशी वडेवाल्यांनी मला जे सांगितलं तर म्हणजे आपली भाषा, बोलण्याची भाषा, धंदा कसा करायचा, कसं समोरच्या व्यक्तीला कसं बोलायचं, हे सर्व तिथे मी शिकलेलं आहे. 10 वर्षात 11 वर्षात कालावधीत ती पूर्ण तिथली माहिती म्हणजे धंदा करण्याची पद्धत ते सर्व माहिती करून घेतली. त्याच्यानंतर वाढत दुकान घेतलं. दुकानच्या नंतर मोठं दुकान घेतलं. मग माझी मुलं आली. हा मोठा मुलगा स्वप्नील, हा छोटा. अच्छा. आणि सर्वात मित्रांनो, एखादी व्यवसाय मोठं करण्यासाठी आपल्या माणसाची किती साथ लागते आज या व्हिडिओ मधून काकाकडनं जाणून घेतलं. आणि खरोखर आज मुलं वयाला आली आणि व्यवसायाला मोठं करण्याचं जो हात लागलाय घरच्यांचा, ते म्हणजे यांची पत्नी. एखादी गाडा नव्हता आणि काकूंनी हातभार लावून व्यवसायाला मोठं केलं. महत्वाची गोष्ट आज खरोखर आज काका या व्यवसायाला दिवसाकाठी किती वडापाव तुमच्याकडतात? 1,500 ते 2,000 कटतात. मित्रांनो, 1,500 ते 2,000 वडापाव दिवसाला कटतात. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सरासरी निलंगा ठिकाणी विचार करू शकता. 15 रुपयाने तुम्ही गणित लावा 1,500 वडापावचं. आता आपल्याला खूप नवयुवक आपल्याला या माध्यमातून बघत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही एक लास्टचा मेसेज काय देऊ शकाल? किंवा कुठलंही काम करत असताना कुठल्या तळमळीनं किंवा कुठल्या विचारानं करणं महत्वाचं आहे? म्हणजे कसं आहे, जर आपल्याला कोणती जर गोष्ट करायची असेल, पहिल्यांदा आपल्यामध्ये मेहनत करायची, कष्ट करण्याची क्षमता पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कष्ट करण्याची क्षमता असल्यानंतर आपोआप ते ध्येय पूर्ण होतं. कष्ट हे कोणत्याही व्यक्तीला करायलाच पाहिजे. पण कोणत्याही क्षेत्रात गेल्यानंतर कष्ट करावंच लागते. ते कष्ट केल्यानंतरच हा मार्ग सापडतो. आणि मार्ग सापडत असताना त्याचे वरचेवर ध्येय त्याचं गाठत जातो. बरोबर. मित्रांनो, कष्ट करायची तयारी ठेवा. मार्ग कधी ना कधी भेटत असतो, असं काकाचं म्हणणं आहे. कारण की खरोखर कुठलीही गोष्ट साध्य करायचं म्हणले की तळमळीनं आपल्याला एकाग्रता होऊन आपल्याला मेहनत करणं महत्वाचं ठरतं. कारण की आज उद्धव वडेवाले निलंग्यामध्ये नाव काय आहे किंवा व्यक्ती काय आहे, आज हर एक व्यक्तीच्या नाव किंवा हर एक माणसाला आज परिचय होऊन गेला आहे. धन्यवाद काका, खूप छान वाटलं भेटून.